आता हे पिणार। तर चला आता बोलते नंतर। मस्त वॉटरमेलन खाल्लं आणि इतकं गोड होतं ना वॉटरमेलन, ते खाल्लं। नंतर मग ब्ल्यू मोजिटो पिलं आणि इतकं छान वाटलं। तर आता थोडासा आराम करू, कारण संध्याकाळचं लग्न आहे, रात्रीचं लग्न आहे 7 वाजता। तर 7 वाजता निघावं लागेल, 6:30लाच निघावं लागेल। तर म्हटलं थोडा वेळ आहे टाईम, तर मग मी हे मास्क लावते, गार्नियरचं सिरम मास्क। तर हे सकुरा ग्लोवाला आहे आणि खूप छान वाटतं, म्हणजे एकदम थंड वाटतं। उन्हाळ्यामध्ये हे लावलंच पाहिजे आणि इतकी छान स्किन होते त्याच्याने, एकदम ग्लोवी स्किन होते। तर म्हटलं चला आता लावू। तर मी हे असे आणूनच ठेवते, खूप आणून ठेवते वेगवेगळे, पपया वगैरे, ॲलोवेरा, काकडीचं वगैरे असं खूप आणून ठेवते। आता हे सकुरा आहे एक माझ्याकडे आणि अजून एक ॲलोवेरा वगैरे ते पण आहे, पण म्हटलं चला आता हे लावू। तर चला आता लावून घेते आणि मस्त 15 मिनिट ठेवते आणि मग नंतर ग्लो तुम्हाला दाखवतेच कसं येतं। तर आता मास्क लावते हे, तर खूप असं त्याच्यामध्ये सिरम। तर आता कट करून घेते आणि इतकं छान वाटतं ना, थंड थंड। आणि ज्याला वेळ नाही आहे फेशियल वगैरे करण्यासाठी, तर तुम्ही असं घरी मास्क लावून 15 मिनिट आपला चेहरा एकदम ग्लोवी करू शकता। ठीक आहे, पण घेते। तर इतकं सिरम असं याच्यामध्ये, खूप असं सिरम। आणि तुम्हाला माहिती आहे आपलं फेस सिरम छानच असतं चेहऱ्यासाठी, कोणतं पण तुम्ही विटॅमिन सी वालं वापरा वगैरे। तर इथे मास्क ते ओपन करायचं इतकं मोठं टास्क असतो ना, कसं ओपन करावं। तर असं आपलं ओपन झालेलं आहे मास्क। लेट्स सी, बघू शकता। आता मी लावते, केस बांधायला पाहिजे होते मी, की खूपच थंड आहे। खूप थंड वाटतं, पण नंतर एवढं काही वाटत नाही। तर ते मास्क असं लावून झालेलं आहे। तर आता 15 मिनिट ठेवते तसंच आणि थोडंसं आराम करते। 15 मिनिटांनी तुम्हाला दाखवते कसं झालं। चला चला आता 15 मिनिटांनी दाखवते तुम्हाला। तर इथे 15 मिनिट झालेली आहे, आता काढून बघू मग कसं झालेलं आहे तुम्हाला। तर बघू शकता एकदम ग्लोवी झालेला आहे। आणि आता हा मास्क मी काय करेल, परत एकदा घडी करून याच्यातच ठेवेल, कारण मीच वापरणार आहे। आणि नंतर तो लावेल, उद्या वगैरे लावेल, तो वापरून टाकेल एकदा, कारण त्यात सिरम आहे म्हणून। तर असं सगळं सिरम आपण चेहऱ्याला चोळून घ्यायचं। एकदम ग्लो आलेली बघू शकतो, खूप छान वाटते, एकदम फ्रेश वाटते, ग्लो आलेलं आहे चेहऱ्याला, एकदम फेशियल लुक, एकदम फेशियलसारखंच लुक असं झालेलं आहे की आताच फेशियल करून आलेली आहे। तर खूप छान। आणि गार्नियरचं मला आवडतं, गार्नियरचं कोणतं पण तुम्ही घ्या, सकुरा घ्या, नंतर ॲलोवेरा घ्या, चंदन घ्या, म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आहे, काकडीचं वगैरे आहे आणि चारकोलचं पण मिळतं, ते पण छान असतं। तर हे सकुरा मला छान वाटलं, बेस्ट वाटलं, एकदम फेशियल लुक, जसं मी फेशियल करून आली होती त्या दिवशी तसंच लुक वाटतोय मला, एकदम फेशियलसारखा, एकदम सेम। तर म्हटलं चला आता, आणि त्यात खूप सिरम असतं आणि तसंच फेकून देऊ नका। तुम्हीच जर स्वतः वापरत असेल तर तुम्ही हे डबल वापरू शकता, लावून परत काढून घडी करून ह्या सिरममध्ये असं डुबून ठेवायचं। आणि काय करायचं, इथे असं चिमटा किंवा मग एक हे असं ना, काय म्हणतं आपलं, आपण पॅकेट्स लावायचा चिमटा वगैरे भेटतो तो, किंवा घरचे आपले कपडे वाळत करायचा चिमटा असतो ना, तो लावून आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता। आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही एकदा वापरून आणि मग फेकून देऊ शकता। तर आता मी इथे चिमटा लावून फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि उद्या वापरून टाकणार, उद्या किंवा परवा वापरून टाकणार। तर इथे माझं झालेलं आहे सिरम मास्क लावून आणि ग्लो पण छान आलेला आहे। आता थोड्या वेळाने चहा ठेवते आणि त्याच्यानंतर रेडी व्हावं लागेल, कारण आता वाजले आहेत 5 वाजले आहेत। तर आता चहा ठेवेल
आणि मग साडी वगैरे घालावं लागेल, कारण 6:30 पावणे 7ला निघावं लागेल घरातून लग्नासाठी. तर चला आता चहा वगैरे ठेवते आणि नंतर भेटते तुम्हाला. तर आता इतक्यात रेडी झालो आणि आता वाजले आहेत 6:30 वाजले आहेत आणि आता थोड्या वेळाने निघूच. आणि मी साडी पण घातली आणि माझा पूर्ण लुक दाखवतेच तुम्हाला. आणि कियाराने पण इतका छान पंजाबी घातलेला आहे, तिचा लुक दाखवते तुम्हाला आधी. चला आणि विहानचा आणि कियाराचा दोघांचा लुक दाखवते. तर इथे कियारा आणि विहान अशी मस्त रेडी झालेले आहे. विहाने असा मस्त शर्ट पॅन्ट मस्त घातलेला आहे छानपैकी. आणि आमची कियारा छोटीशी तिने मस्त छान पंजाबी घातला आहे. मला खूप हौस होती की तिने पंजाबी असं घालावं आणि मस्त कॅरी पण करते ती छानपैकी. कियारा इकडे बघ, आवडला तुला पंजाबी ड्रेस? हां, आणि असा मेकअप केलेला आहे. डोळे लाव बरं, असा आय मेकअप आणि टिकली लावली मस्त छान छान असा. आणि कियारा असून माझा सिमिलर आहे थोडासा कलर, तर असा मस्त लुक केलेला आहे. चला, तर इथे माझा असा लुक आहे. मस्त बेबी पिंक कलरची साडी घातलेली आहे आणि ही रेडी टू वेअर साडी आहे आणि त्याला मॅचिंग असे सँडल्स घातलेले आहे, पेन्सिल ही. तर बघू शकता. आणि ती सिंपल आहे, रेडी टू वेअर एकदम नुसती अशी घालायची ड्रेससारखी. आणि त्याच्यावर सिंपल अशा बांगड्या, कारण हे रेडीमेड ब्लाऊज होतं सगळं पूर्ण. तर मस्त हार घालायची गरज नाही. आणि हे कानातले त्या दिवशी घेतलेले मी तिथे स्टॉल लागलेले. तर आणि माझा पण मेकअप मी स्वतः माझ्या हाताने केलेला आहे घरीच. तर असा आहे माझा पूर्ण लुक, वेडिंग लुक. आणि कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून. तर आता थोड्या वेळाने निघतो आणि कियारा पण मस्त रेडी झालेली आहे. आणि चला बोलते नंतर. आता डायरेक्ट तिकडे भेटते लॉन्सवर. इकडे बघ कियारा, दाखव. कियारा इथे लग्न आहे नाथकृपा लॉन्सला. खूप गर्दी आहे, खूप पार्किंग इथे लावलेली आहे. तर इथे बघू शकता सगळीकडे. चला थांब, डॅडी लेवले थांब. गोल फिर, गोल असं गोल फिर. हां, तर आता आलेलो आहे नाथकृपाला आणि खूपच गर्दी, खूप सगळीकडे पार्किंग केलेली आहे. आणि रुपालताईन ते अजून रेडी झाले नाही, ते येतीलच. तर चला आता डायरेक्टमध्ये जाऊन बसून घेऊ आणि मी तुम्हाला दाखवते. उतरा खाली. राणी मला भेटली पहिल्यांदा, रेडी झालेली आहे आणि छान साडी अशी साडी घातलेली आहे मस्त पैकी. आणि माझा लुक बघितला तुम्ही. आता रुपालताईन ते येतील तेव्हा भेटलेलं हे का पूर्ण सगळं गेलं पूर्ण सेट. हां सेट. इथे उभी राहा म्हणजे मला सांगायला. तर मीनाकाने हा पूर्ण सेट घेतलेला आहे भांड्यांचा. तर पूर्ण असा संसार करून दिला आहे तिला. आणि अशी साडी घातलेली आहे मस्त पैकी छान ऑरेंज. तर तिकडे खूप गर्दी आहे. तर आता इथे रस पिण्यासाठी आलेला आहे, ऊसाचा रस. आता ऊसाचा रस पिणार आणि मग जाणार. तर आता थंड थंड ऊसाचा रस पिला पाहिजे. आणि इथे ध्यान बसलेला आहे. तर इथे नवरदेवाच्या समोर डान्स चालू होता, डान्स होता. आणि अशीच मजा असते लग्नामध्येच डान्स करायला भेटतो. तर इथे मस्त सगळे डान्स करत होते आणि एन्जॉय करत होते.
आणि नवरी मस्त रेडी होत होती. तर तिचाच वेट करत होतो आणि सगळे डान्स वगैरे करताय बघू शकता इथे मस्त छानपैकी नेहमीचं सॉन्ग डीजेचं सॉन्ग. तर महाराष्ट्रीयन यांना खूप डान्स म्हणजे डान्सची आवड असते आणि लग्नामध्ये जास्त ते एकदम जास्त वेगवेगळे ॲक्शन करून डान्स करत असतात. तर इथे मस्त आता सगळे लोक आणि खूप गर्दी होती आणि खूप गाड्या वगैरे लागलेल्या होत्या आणि इथे विहान पण थोडाफार त्याला पण डान्स करायचा तो पण एक्सायटेड होता एकदम. तर तेच आणि नंतर आम्ही मध्ये गेलो आणि मस्त ब्राईड आलेली आहे आणि तिने खूप छान असा लेहंगा घातलेला आहे वेल्वेट प्लस असा मस्त छान एम्ब्रॉयडरी असं असलेला मस्त न्यू म्हणजे न्यू ट्रेंडचा असा घागरा घातलेला आहे तिने आणि खूप मस्त असं फ्लोई होता असा छानपैकी आणि तीच मस्त आलेली आहे छान रेडी झालेली आहे बघू शकता तरी छान सुंदर मस्त मेकअप केलेला आहे आणि ओढणी पण तिची खूप मोठी होती छानपैकी. तर तेच तुम्हाला दाखवायचं होतं. तर इथे नवरदेव असं मस्त घोड्यावर आलेला आहे आणि डान्स वगैरे सगळं झालेला आहे. तर तेच माझ्या बहिणी पण आलेल्या आहे तर भेटवतेच तुम्हाला. आणि इथे आहे माझा भाऊ लकी व्हाईट शर्टवाला. तर बघू शकता इथे आदी आहे हा आणि तिथे आदित्य. तर तेच दोघं आले आता इतक्यात आणि नवरदेव पण आलेला आहे आणि इथे माझ्या बहिणी पण आलेल्या आहे मम्मी आलेली आहे. तर इथे बघू शकता माझी मम्मी मस्त ग्रीन कलरची साडी घातलेली आहे तिने छानपैकी. तर तिला मस्त म्हटलं छान रेडी झालेली आहे. आणि इथे माझ्या बहिणी तर माझी मोठी बहीण आणि तिचा मुलगा आणि छोटी बहीण तिने मस्त वेल्वेटची आता नवीन ट्रेंडनुसार साड्या आता वेल्वेटच्या आलेल्या आहेत. तर तिने छान वेल्वेटची साडी घातलेली आहे आणि मस्त मेकअप केला आहे. आणि इथे माझी छोटी बहीण आली तर तिने पिस्ता कलरची साडी घातली छान दिसते बघू शकता. हाय करते तुम्हाला आणि मस्त रेडी झालेली आहे. तर इथे मस्त जेवणाचा कार्यक्रम पण लगेच ठेवलेला आहे आणि बाकीचे लोक कसे जेवण पण करतात कारण उशीर झालेला. आणि आता इथे मस्त असं मम्मीचा कार्यक्रम म्हणजे मम्मी ओवाळते माझी मम्मी. तर तोच चालू आहे इथे नवरदेवाला ओवाळणं वगैरे. आणि इथे माझी मामी आणि त्याच्यानंतर मग माझी मम्मी येईल कारण मम्मी माझी एकुलती एक आत्या आहे नवरीची. आणि तेच आता ती ओवाळेल आणि तिला मस्त एक साडी वगैरे देणार ते. तर इथं आता तेच कार्यक्रम चालू ओवाळण्याचा वगैरे. तर मस्त छान वाटते आणि ब्राईड पण मस्त एकदम छान दिसते आणि नवरदेव पण मस्त एकदम छान रेडी झालेले आहेत. तर इथे माधुरीची मम्मी म्हणजे माझी मामी ती ओवाळते आधी नंतर नवरी ओवाळते आणि त्याच्यानंतर मग माझी मम्मी येणार ओवाळायला. आणि इथे तेच कार्यक्रम चालू पूजा वगैरे ओवाळणं वगैरे. तर आता इथे माझी मम्मी आलेली आहे आणि आता तीच ओवाळणार आणि इथे खूपच गर्दी होती आणि सगळे असे आजूबाजूने सगळे होते तर एवढं काही शूट करता येत नव्हतं मला. आणि इथे माझी मामी ओवाळते आणि त्याच्यानंतर माझी मम्मी ओवाळणार आणि मग तो कार्यक्रम झाला की नंतर पुढे जाणार सगळे आणि मग पुढचे तर इथे माझ्या मम्मीने मस्त हळदी कुंकू वगैरे केलेलं आहे नवरदेवाचं आणि ओवाळलेलं आहे. तर तेच असा कार्यक्रम होता आणि त्याच्यानंतर पुढचे बाकीचे काही कार्यक्रम. आणि इथे माझ्या मम्मीला फुईगडी म्हणतात ते दिलेली आहे नवरदेवाने मस्त छान फुईगडी दिलेली आहे आणि मस्त फोटो क्लिक्स वगैरे केले आणि मस्त आता मध्ये येणार सगळे. आणि तेच आणि इथे माझे मामा आणि एकदम शांत आहे कारण मुलीचं लग्न आहे तर अशी चिंता असतेच कोणत्या पण वडिलांना वगैरे. तर ते एकदम बाजूला उभे शांत. आणि तेच आता नवरदेव आणि नवरी मस्त पुढे जाणार सगळे आणि ते सगळे उभे त्यांना स्वागत करण्यासाठी त्यांचं सगळ्यांचं. तर इथे माझ्या मामीची छोटी बहीण आणि तेच तिने मस्त साडी घातली होती छान आणि मस्त साडी सगळ्यांनी एकच छान छान साड्या वेअर केल्या होत्या बघू शकता आणि मस्त रेडी झालेल्या सगळ्या. तर तेच तुम्हाला मध्ये मध्ये भेटवेल मी मामीची बहीण वगैरे कोण कोण बहिणी वगैरे त्यांची मुलं
आणि तेच. आणि त्याच्यानंतर हा नवरीचा भाऊ, एकुलता एक भाऊ जय, तर तो तिच्यापेक्षा छोटा आहे आणि त्यालाच भेटवत होती. म्हटलं चला आता भेटू वगैरे. तर इथं तो पण उभा होता. त्याच्या पण डोळ्यात लगेच चिंता दिसते की माझी दिदी जाणार लग्न करून वगैरे, आता तिचं लग्न होणार. तर तेच आता इथे चालू आहे सगळं कार्यक्रम. आणि त्याच्यानंतर आता देवदामध्ये पण लग्न आहे सातवीला. तर हा भाऊच आहे आणि दुसरी पण मस्त तयार झालेली मस्त वाजवणं चालू होतं. तर बघू शकता की तर आता इथे 7 फेरे वगैरे असं कार्यक्रम चालू आहे, बघू शकता इथे. आणि विवाह संपन्न झालेला आहे. आता बाकीचे पुढचे प्रोसेस वगैरे चालू राहील. आणि इथे नवरीचा मामा, नवरीचा मामा आणि नवरदेवाचे मामा असं मिळून तो कार्यक्रम असतो, तो इथे पार झालेला आहे. आणि आता इथून पुढचे कार्यक्रम सुरू होतील. तर आय होप तुम्हाला आवडतील बघायला महाराष्ट्रीयन लग्न कसं असतं वगैरे. तर मराठी पद्धतीने कसं लग्न असतं वगैरे, कशी मज्जा असते
आणि डान्स एवढा झाला नाही तो भरपूर असा डान्स होतो. आणि आता इथे काही पुढचे म्हणजे कार्यक्रम सुरू होतील, कन्यादान वगैरे, काही जेवण वगैरे करतील. आता आम्ही थोडं जेवण करायला जाऊच, पण पहिल्यांदा आधी फोटो वगैरे क्लिक करू वरती जाऊन. आणि ते माझे मोठे मामा आणि त्यांचा मुलगा योगेश आलेले लग्नाला मस्त. लग्न झालेलं आहे आणि फोटो सेशन चालू आहे तिकडे. आणि आम्ही इथे बसलेलो आहे, अजून जेवायचं बाकी आहे. आणि ते सगळे बसलेले ठिकाणी. आणि ती सोनताई टेन्शनमध्ये बसले. तर तेच आता थोड्या वेळाने जेवण करायला जाऊ. आणि इथे सगळे बसले मस्त. तर आता लग्नामध्ये मस्त झालंय लग्न संपन्न आणि फोटो काढताय. आणि आता आम्ही जेवायला जाऊ थोड्या वेळाने. आणि इथे गुड्डी मस्त रेडी झालेली छानपैकी आणि मस्त दिसते. आणि मेकअप केलाय मस्त छानपैकी. आणि इथे सोनताईची पण इतकी छान वेलीवरची साडी घातलेली आहे. तर मी पण आता तिला सांगणार मला पण एक घेऊन ये. तर मस्त झालेली. आणि गुड्डीची पण साडी खूप छान आहे ऑर्गेन्झा. आणि कशा वाटलं त्या साड्या नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या माझ्या सख्या बहिणी, ही सगळ्यात छोटी बहीण आणि ही 2 नंबरची बहीण आणि मी 3 नंबरची. आणि रुपालीला तर भेटलेच होते मी, ती 1 नंबरची. तर आम्ही सगळ्यांनी मस्त साड्या घातलेल्या आहे. आणि आता सगळे गेलेले आहे पाहुणे पण. तर आता आम्ही आता थोड्या वेळाने जाऊ, जेवण करू. आणि जेवणामध्ये काय आहे तुम्हाला दाखवेल मी काय काय आहे. तर चला भेटू नंतर. तर आता आम्ही इथे जेवायला आलेलो आहे. आणि इथे तिकडं सरका खुर्च्या थोडं तिकडं. आणि तर आता इथे जेवायला आलेलो आहे. आणि इथे सोनताई बसलेली आहे, रुपालताई बसलेली आहे. आता मम्मीचीच वाट बघतोय आणि बघू आता काय जेवणासाठी. तर तुम्हाला तर तेच आता मम्मी येईलच. इथे आहे कोशिंबीर आणि पापड. आणि इथे माझे फेवरेट गुलाबजाम आहे. आणि इथे अशी मिठाई याला नका पटकन. इथे असे ताट वाढून झालेले आहे. आणि तर इथे मस्त ताट वाढलेलं आहे. आणि भेंडीची भाजी पण. तर असे ताट वाढलेलं आहे. माझे थोडे गुलाबजाम. तर खूप वेळाने माझी आजी दिसली, कुठे बसली होती काय माहिती. तर ही माझी आजी आहे, मम्मीची मम्मी. हाय कर असं हाय. तर खूप कुठे बसली होती काय माहिती. तर आता सापडली. तर म्हटलं चला आता भेटू. आणि मस्त मेहंदी लावली, मेहंदी लावली. आजी आहेत का तर तेच. आणि मस्त असं लुगडं घातलेले आहे पिंक. तुला आजीकडे आम्ही खूप लहानपणी थांबायचो राहायचो.
आणि बाबा आम्हाला बोल ना थोडं. हा ना बोल ना बोल का आजी? बोल का आजी लाजते आमची. बोल ना लहानपणी. तर इथे नवरीचे मामा मामी त्यांचा कार्यक्रम म्हणजे नवरीचे पाय धुणं वगैरे ताट तांब्या वाटी असं देऊन पूजा वगैरे ती असती म्हणजे असतं रीती वगैरे रिवाज मामा आणि मामीचं तेच स्टेप करताय तिथे ब्राह्मण वगैरे मंत्र वगैरे म्हणून आणि तीच पूजा चालू आहे कारण आता तिची विदाईच राहील थोड्या वेळाने आणि तेच त्यांना बसवलं आहे आणि त्यांचं कन्यादान वगैरे ते सगळं प्रोसेस झाली आणि आता त्याच्यानंतर नवरीचे मामा आणि मामी ती दोघांना हळदी कुंकू लावून वगैरे ताट तांब्या वाटी वगैरे देऊन असं अशी पूजा करून संपन्न करतील. तर आता तेच चालू आहे आणि आता हळदी कुंकू लावणार ओवाळणार आणि त्यांचे पाय वगैरे धुवणार पुसणार वगैरे आणि असा कार्यक्रम होतो. तर बघू शकता इथे तेच चालू आहे आणि आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला आणि ते तांब्या डोक्याला लावून म्हणजे कळस डोक्याला लावून वगैरे अशी पूजा करतात. तर मस्त छान वाटतं बघायला आणि तुम्हाला पण माहिती होईल ज्याला माहीत नाही की अशी पण पूजा करतात वगैरे सगळं. तर तेच आता ते चालू आहे आणि इथे आता पाय धुवतील पाय धुवण्याचं कार्यक्रम वगैरे आणि नंतर पुसून वगैरे हळदी कुंकू लावून असा कार्यक्रम होतो. हे विदाईचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि मामी आणि मामा त्यांच्या मांडीवर बसलेले आहेत नवरदेव आणि नवरी आणि ते सगळे इमोशनल आहेत कारण आता जाणार ती विदाई करून आणि इथे मामी तर इतकी रडते तिला असं रडूच आवडत नाही आहे आणि बाकीचे हे एकदम म्हणजे सगळे इमोशनल झालेले आहेत. आता इथे खोबरं आणि पाणी देणार नवरदेव आणि नवरीला. तशी रीत असते म्हणजे त्याचा रिवाज आहे विदाई करताना सगळे खोबरं चालतात आणि पाणी देतात प्यायला आणि तेच आता इथे विदाईचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. दीदी हसते म्हटलं मस्त मामी हसते.
तर इथे ब्राईड चालली आता तिच्या घरी, नवीन घरी. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल, लग्नाचा ब्लॉग माझ्या मामांच्या मुलीचा. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.